नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 189ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या जेवणासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक विचार, सकारात्मक ऊर्जा देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करायचा आहे. एका हाताने एका नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे
आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे. सुरुवात करूया. अनुलोम विलोम. आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करायचं आहे. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काही विचार येत असेल त्यांना येऊ द्या. त्यांना अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. थँक्यू सो मच. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सावकाश डोळे उघडायचे आणि आपण आता सद्गुरुनाथा ही आरती. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवना दाऊ, निशिदिनी श्रमसी मम हितार्थ तू किती तुझशी न देऊ, हृदयी वससी परिणच दिससी कैसे तुझ पाहू, उत्तीर्ण नव्हे तुझ उपकारा जरी तनु तुझ वाहू, बोधुनी दाविसी इह पर नश्वर मणी उठला बाऊ, कोण कुठील मी कवन कार्य मम जनी कैसा राहू, करी मज ऐसा निर्भय निश्चल समसकला पाहू, अजानहत बल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू, निरुसनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू, सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवना दाऊ.
मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे। मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे असे सुंदर आयुष्य जगण्याबद्दल. मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे चैतन्य जागृत ठेवा. येस, आपल्यामध्ये जे चैतन्य वसले आहे, ईश्वररूपी चैतन्य म्हणा, ऊर्जा म्हणा, तो उत्साह, ती ऊर्जा आपल्याला सतत तेवत ठेवायची आहे, जागृत ठेवायची आहे. आणि कधी कशी तर जेव्हा जेव्हा असं आपल्याला वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी संकट आलेलं आहे किंवा काहीतरी आपल्याला दुःखद घटना आपल्या आयुष्यात घडते आहे किंवा आपल्याला खूप असं त्याच्यामुळे तणाव भासतो, तणाव आपल्याला असा जाणवत राहतो, अशा वेळी आपल्याला स्वतःला सावरलं पाहिजे. आणि ते जे चैतन्य आहे, ती जी ऊर्जा आहे, तो जो उत्साह आहे, तो आपल्याला कायम जागृत ठेवता आला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला योगा, मेडिटेशन हे खूप उपयोगी पडतं. आणि तेव्हा जेव्हा तुम्ही अशा वेळी, जेव्हा खरी तुमची परीक्षा असते, त्यावेळी जेव्हा तुम्ही हे म्हणजे आयुष्यातली परीक्षा म्हणतो आहे मी, जेव्हा अशा काही गोष्टी घडतात, त्यावेळी जर तुम्ही तुमचं हे चैतन्य, ही ऊर्जा, हा उत्साह जर जागृत ठेवला, तर नक्कीच तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये ती पुढे जे काही होणार असेल ती चांगलंच सकारात्मक घडून येणार. ती चांगली गोष्ट लवकरच तुमच्या आयुष्यात यायला ती सकारात्मक ऊर्जा, तो उत्साह, ते चैतन्य उपयोगी पडतं. कारण का बऱ्याचदा काय होतं, आपण अशा काही गोष्टींमुळे जेव्हा आपल्याला तणाव निर्माण होतो किंवा अशा आयुष्यात काही गोष्टी घडतात ज्याच्यामुळे आपण डिप्रेस्ड फील करायला लागतो, अशा वेळी आपण हे चैतन्य, आपला जो उत्साह असतो, तो आपला मोरल जो असतो, ते खूप आपलं डाऊन होतं. आणि त्याचा दुरुपयोग आपला असा होतो की त्याच्यामुळे आपल्याला जे काही करायचं असतं किंवा करू शकतो ते आपण करत नाही आणि त्याच्यामुळे अजून आपली जी सिच्युएशन असते ती खूप वर्स्ट होते, खूप त्रासदायक होते. आणि ते होऊ नये यासाठी आपल्याला कायम आपल्यामध्ये जे चैतन्य आहे त्याला उत्साही, जागृत, ऊर्जात्मक ठेवायचं आहे. आणि त्यासाठी दररोज थोडा वेळ का होईना योगा, मेडिटेशन, स्वतःशी स्वसंवाद ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. हे तुम्ही स्वतः करून पहा आणि त्याचा अनुभव घेऊन पहा. हे आपल्याला स्वतःला कळेल जेव्हा आपण ह्या गोष्टी करत राहू. कधीतरी काही दिवस आपण योगा केला किंवा मेडिटेशन केलं 2-4 दिवस आणि आपण मग तो सोडलं तर त्याचा उपयोग काहीच नाही होणार. पण जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी सतत कराल तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला ह्या चैतन्यमय ऊर्जेचा उत्साह, आपल्याला तो जे काय आहे ते जागृत ठेवण्यास मदत आपल्याला त्याच्यामुळे होते. आणि म्हणून मग काही झालं तरी तुम्ही खंबीरपणे त्या सिच्युएशनमध्ये उभे राहू शकाल.
आणि तुमच्या कुटुंबालाही त्याचा चांगलाच ऊर्जात्मक फायदा होईल आणि त्यामुळे तुम्ही कुठल्याही गोष्टीला सामोरं जाऊ शकाल, लढू शकाल. त्यामुळे याच्यावर चिंतन करा की आपण आपल्यामध्ये असलेलं चैतन्यमयी ऊर्जा जी आहे, उत्साह आहे, तो कसा आपण जागृत ठेवू शकू आणि याच्यावर प्रयत्न करा. रोज नित्य योगा, मेडिटेशन करायला सुरुवात करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.